पण या घरावरचा माझा हक्क मी का सोडू? नाही, या घरातला माझा वाटा मी मिळवणारच. बरं झालं सरिताई, तुझी पण आज भेट झाली. कशी आहेस? आत्तापर्यंत बरी होते, आता मात्र बाबा आजोबा कसे आहेत? त्यांनाच फोन करून विचार की. मला कशाला विचारतेस? बस मानभावीपणा दाखवायला जायचं. सीमा वहिनींनी तुला सांगितलंय ना इकडे यायचं नाही म्हणून? मग कशाला आलीस इकडे? परत खोटं बोलून गैरसमज पसरवायला? अगं, खोटं बोलणं हिची खासियत आहे. खूप आधीपासून मला चांगलाच अनुभव आहे त्याचा. हिच्या नावाने हळद लागली होती माझ्या अंगाला. त्या हळदीने चांगलाच पोळलोय मी. बोलण्यासारखं खूप आहे माझ्याकडे, मी प्रत्युत्तर देऊ शकते. पण 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 काय? तू प्रत्युत्तर देऊ शकतेस म्हणजे काय म्हणायचंय तुला? ते खोटं बोलताय? हा? आधी यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंस, मग गौतमला, आणि लग्न कुणाशी केलंस? तर सौरभशी, यांच्याच भावाशी. म्हणजे दोन भावांमध्ये फुटी पडणारच ना. आई ग, अजून काय बाकी राहिलं हिचं? दोन भावांमध्ये फूट तर पाडलीच आहे हिने. आणि आता सीमा वहिनी घर सोडून निघून गेल्या आहेत. हो ना, सीमावहिनी शिस्तीला कडक होती तरी घर बांधून ठेवण्याचा अट्टाहास असायचा तिचा. मार्कंड दादा नसताना किंवा तिच्या बाबांनी बोलवलं तरी आजपर्यंत कधी माहेरी गेली नव्हती, पण या वेळेला गेली. अहो, हिच्या आईचे अवगुण हिच्यात उतरणारच. आई ग, एवढं बोलतेस तू, पण काही फरक पडलाय का बघ तिच्यात? जरा जरी लाज शिल्लक असेल ना राधा तुझ्यात, तर माझ्या मुलीच्या संसारातून निघून जाशील. इथे थांबणार नाहीस. मी त्यासाठी नाही आली या घरात, मी दादांसाठी आली. आणि कुणी काही बोललं तरी ते बरे होईपर्यंत मी इथून जाणार नाही. कॉफी घ्या. डोकं फिरवलं रे माझं मानस या मुलीने. काय उपयोग झाला? मी इथे थांबून काय उपयोग झाला सांग मला? मीच मूर्ख आहे, महामूर्ख आहे मी. अमेरिकेला गेले नाही ना, ही फार मोठी चूक झाली आहे माझी. असू दे, पण आता चूक सुधारते ना मी. पुढच्या आठवड्यातलीच फ्लाईट बुक करते. का थांबू मी हिच्यासाठी? का थांबू इथे? खरंच मी जाते अमेरिकेला. सोडून जायचं असतं ना राधाला तर कालच गेलं असतं. इनफॅक्ट राधाचा पाय तिथून का निघत नव्हता हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या उदाहरणावरून पटलंच असेल. नाही जाऊ शकत तुम्ही. मी काय तुझी पेशंट नाहीये? तुझी सायकेट्री माझ्यावर पाजळू नकोस. काय नाही काय जाऊ शकत? मी दाखवतेस तुला, अमेरिकेला जाऊन दाखवते की नाही बघ. काय हसतोस काय तू? आता बघ गेली पुन्हा त्या धर्माधिकाऱ्यांच्याकडे राहायला. आता काय म्हणू हिला? हिला काही स्वतःच अस्तित्व आहे की नाही रे? ही सारखी त्यांच्या लहरीप्रमाणे नाचणार का? अनस काय करू मी? मला खूप राग येतोय.
पण प्रेम सगळ्या गोष्टींना आणि दुःखांना भरून काढतं मॅम. आता राधा तिकडे गेलीये ना, तिच्या प्रेमामुळे कदाचित ते घर पुन्हा बांधलं जाईल. मॅम, आपण आशा कशाला सोडायची? प्रियंका, जोग सर आणि रेवती मॅडम कुठे आहेत? आता काहीच उपयोग नाहीये सौरभ. आजचं सीटिंग खूप महत्वाचं होतं आणि तू नाही आलास. सीटिंग सुरू होऊन 3 तास झाले तरी तुझा काहीच पत्ता नाही, एक फोन सुद्धा नाही. म्हणून मीच बाहेर आले आणि तुला फोन केला. रेवती मॅमनी तुला प्रोजेक्ट मधून काढून टाकलंय. पण माझे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत, मी सांगितलं होतं तुला. अरे मी त्यांना सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. त्या वेळेच्या आधी अर्धा तास येऊन बसलेल्या. कुठे आहेत मॅम? मी जाऊन भेटतो, मी सांगतो त्यांना. नको सौरभ, उगीच अपमान हो. तुला माहिती आहे ना. ते काही असलं तरी मला भेटू दे ना त्यांना, मी बोलतो त्यांच्याशी. त्याची काहीही गरज नाहीये. मॅम, मॅम प्लीज माझं ऐकून घ्या मॅम. मॅम, माझे वडील आजारी आहेत मॅम, मी फोन करून सांगितलं होतं. शट अप. स्टॉप गिव्हिंग मी दोज ब्लडी पर्सनल रिझन्स. मला एकही शब्द ऐकायचा नाहीये तुझा. माझ्यासाठी कमिटमेंट महत्वाची आहे. डू यू अंडरस्टँड? मॅम प्लीज मॅम, माझी सिच्युएशन तरी समजून घ्या मॅम. सिक्युरिटी, सिक्युरिटी. जी मॅडम, प्लीज मॅम. या माणसाला हकला इथून आणि पुन्हा हा माणूस इथे ऑफिसमध्ये दिसता कामा नये. जी मॅडम. प्लीज मॅम, मॅम ऐकून तरी घ्या मॅम. प्लीज ऐका ना माझं, प्लीज. मॅडम, मी सांगितलं ना त्याची नाही म्हणजे नाही. चमचे याच्यात कसे लावायचे अण्णा, काही अहो, राहू दे ना, मी करते. तुम्हाला चहा हवाय ना? हो, चहाचा आवाज आहे. हा, हे घ्या बरं. अवकाश हात भाजे. हो, नाही भाजत हो. आहे. घ्या आणि बसा टेबलवर जा. कानाला फोन आणि मला चहा गाळून देतेस. बर, तिकडे जाऊन बसतो मी. चल देत. हा, सौरभ पण ना फोन उचलत नाही. राधा, अगं काय करतेयस? दादांसाठी टोमॅटो सूप करते आणि घारू अण्णांसाठी सुद्धा. दादांच्या नादात त्यांचं स्वतःकडे दुर्लक्ष झालंय. हो, ते बरोबर आहे. पण तुला नको का तुझी काळजी घ्यायला? हा रंजू, त्याची काळजी तू करू नकोस. ते काम मधूकडे लागलंय. सकाळपासून सूचनांचा पाढा चालू आहे. अमुक केलंस तर बाळ असं होईल, तमुक केलं तर बाळ तसं होईल. खुशीत आहे एकदम. सॉरी. हो, पण बाळाच्या बापाला आहे का त्याचं काही? हा, तो जिथे जातो ना तिकडचाच होऊन जातो. बरं, फोनही उचलत नाहीये. मगाचपासून मी किती वेळा फोन केला, तुम्ही पाहिलत ना. पण त्याला काही काळजी आहे का की घरी कोणी आपली वाट बघत असेल? काही नाही त्याला. अगर राधा आली ना आता घरी, त्याची पावलं आपोआप घरी वळणारच. काय ग, काही नाही. आपण सीमा वहिनींना फोन करायचा का? नाही, नको. उगाच वादाला निमंत्रण नको. हो बरोबर आहे. रागानं निघून गेल्या ना, जरा शांत झाली की मग फोन करू, नाही तर उगाच आणखीन तेढ वाढेल. बरोबर आहे तुझं. आणि घरात केदार, गार्गी आणि ती सरिता, त्यांचं त्रिकूट जमलंय ना. पण राधा त्यांना ठणकवणारी ना एकटी सीमाच आहे. त्यामुळे माझी ना अगदी द्विधा मनस्थिती झालीय. तुला सांगते राधा, मागच्या वेळेला आल्या होत्या ना या, तेव्हा सीमाला अगदी मिठी मारली होती बरं का यांनी. आता परत प्रकरण बिथरलंय. प्रत्येक मिनिटाला यांचं वागणं बदलतं. काही अर्थच नाही यांच्या वागण्याला. तुम्हाला सांगते अण्णा, दादा हॉस्पिटलमध्ये होते ना, तेव्हा रात्री 1 वाजता हे पिझ्झे खात होते. परिताई,
विचारण्याची पद्धत आहे की नाही? नाही, आमच्या स्वयंपाकघरात अशी कोणी लुडबुड केलेली मला आवडत नाही. हे माझ्या लेकीचं गार्गीचंही घर आहे, हे यांच्या लक्षात आणून द्या घारू अण्णा. प्लीज, तुम्ही दोघी असं का करताय? सरिताई, काय हवंय तुला? गार्गीला बरं नाहीये का? हो, घसा दुखतोय तिचा, बहुतेक घशाला इन्फेक्शन झालंय. मला थोडीशी हळद हवी होती, सापडली. मी चेक करू का? नको नको, तिचा नवरा डॉक्टर आहे हे विसरलीस का तू? त्याने चेक केलंय आणि तो औषध आणायला गेलाय सुद्धा. तुम्ही नका कुणी गार्गीची काळजी करू, तिला हवं नको ते बघायला मी समर्थ आहे. मुक्काम वाढवायचा विचार दिसतोय. मुक्काम वाढवायला आणि तो कायमचा टाकायला. मी काय रंजना ढगे नाहीये. मी सरिता मनोहर आहे आणि मला माझ्या हक्काचं घर आहे, आणि तशी वेळच आली ना तर मी माझ्या मुलीला माझ्या घरी घेऊन जाईन. आणि तसंही लग्नानंतर मुली सासरी राहतात, निदान आमच्याकडे तरी अशी पद्धत आहे बाई. हे बघा, माझं नाव मध्ये घ्यायचं काय चाललंय तुमच्या दोघींचं? बास करा. थोड्या वेळात स्वयंपाक तयार होईल, सगळ्यांनी एकत्र जेवायला बसूया. राधा, मला वाटतं भूक लागलेली दिसते यांना, म्हणून भांडण सुचतंय. एकदा पोटात गेलं ना की आत्मा शांत होईल. तसंही जेवायला आम्ही इथे थांबणारच नाही आहोत. मी, गार्गी आणि केदार जेवायला बाहेर जातोय. अहो, मग हे आधी सांगायचं ना. आता सांगितलं ना, पुरे झालं. स्वतः बसल्यात मुलीच्या घरी मुक्काम ठोकून आणि आम्हाला शहाणपणा शिकवत आहेत. काय बा, दूध जरा गरम आहे, थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवा प्लीज. ह्यांच्यासारख्यांना ना सीमाच हवी. अगं, इतकं केलं ह्यांचं, मग आम्हालाच तोरा दाखवत आहे. ते जातायत ना बाहेर जेवायला, जाऊ दे, आपण आपल्या पुरता स्वयंपाक करूया. चल चल, काम. रंजूताई, हळू. भाजलं नाही ना? मॅम, सिक्युरिटी, मॅम प्लीज मॅम. Security. मॅम प्लीज मॅम, माझं बोलणं ऐकल्याशिवाय मी काय जाऊ दे. प्रकारे? उठ पहिला. मॅम प्लीज मॅम, माझं बोलणं फक्त एकदा ऐकून घ्या मॅम, त्याशिवाय मी नाही जाऊ देणार तुम्हाला. काय जबरदस्ती आहे ही? चूक करायची, माफी मागायची, परत चूक करायची, परत माफी मागायची. खेळ वाटला तुला सगळा? कामाच्या बाबतीत बेफिकीर असणाऱ्या माणसांसाठी माझ्या कंपनीत जागा नाहीये, आणि तुझी ही कामचुकारपणाची माफीपत्र ऐकायला माझ्याकडे वेळच नाहीये. सौरभ, तुझ्याकडे टॅलेंट होतं म्हणून संधी मिळाली तुला, पण तुझ्या या सगळ्या बेपरवा वागण्यामुळे ना सगळं फुकट घालवलंयस तू. सो नाव जस्ट गो टू हेल. मॅम प्लीज मॅम. आय एम सॉरी मॅम. मॅम, मान्य आहे ना, मी होतो आळशी, मी होतो बेपरवा, पण आता नाही मॅम. मी सिन्सिअरली काम करतोय मॅम. जोग सरांबरोबर त्या गाण्यांवर खूप मेहनत घेतली आम्ही. हवं तर त्यांना विचारा तुम्ही. मी आज येऊ शकलो नाही ते माझ्या बेपरवाईमुळे नाही मॅम. माझे वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत मॅम, मरणाच्या दारात होते ते. त्यांना वाचवणं माझं पहिलं कर्तव्य होतं मॅम. प्रियांका, येस मॅम. मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही ऐकलं नाही. मी सौरभला फोन लावला तेव्हा तो खरंच हॉस्पिटलमध्ये होता. शिवाय मी सखारामला पाठवलं होतं क्रॉस चेक करायला. सौरभचे वडील खरंच हॉस्पिटलमध्ये आहेत आणि सिरियस आहेत. ठीक आहे, जोग साहेबांबरोबर काम पूर्ण कर, पण लक्षात ठेव, यापुढे अशी हायगाई चालणार नाही.
दादा दादा सूप आणलंय तुमच्यासाठी. अरे राधा, काय घेऊन आलीस? सूप आणलंय. किती करशील रे बाळा? गरम आहे, पिऊन घ्या. खरं सांगू तुला, तू घरात आलीस ना तेव्हाच माझा आजार पण पळून गेला. आता घर कसं आनंदाने फुललेलं दिसतं बघ. असं भरलं, काहीतरी एक पोकळी निर्माण झाल्यासारखं झालं होतं. सारखं मी त्या सीमाला सांगायचो, अगं चल राधाला घेऊन येऊन सगळं विसर, ऐकायलाच तयार नाही. मग मी शेवटी ठरवलं, म्हटलं आता काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण राधाला इथे घेऊन यायचं म्हणजे यायचं. नशीब त्या दिवशी अमेरिकेला जाता जाता ते विमान चुकलं तुझं. नाहीतर निघूनच गेली असतीस. पण दादा, तुम्ही माझी फ्लाईट चुकवण्यासाठी जे काही केलं ना ते मला अजिबात नाही आवडलं. सॉरी, माफ कर बाबा, पुन्हा नाही असं करणार. तुम्ही मला प्रॉमिस करा की तुम्ही पुन्हा असं काही करणार नाही. प्रॉमिस. बस, पुन्हा असं नाही वागणार मी. पण तू सुद्धा हे घर सोडून, आम्हाला सोडून कुठेही जायचं नाही. सौरभ आला की नाही तुझा अजून? नाही अजून. काय त्याचं चाललेलं असतं काही कळत नाही बाबा. सतत असा भांबावलेला, नेमकं काय करायचंय दिशाहीन असा भटकत असलेला मुलगा. हा, सगळं तुलाच निस्तारावं लागणार आहे ग बाई. त्याच्या डोक्यात काय चाललंय, त्याला नेमकं काय करायचंय काही कळत नाही. तूच आता सांभाळून घे त्याला. घरावर जे संकट आलंय त्यामुळे खूप अस्वस्थ झालाय तो. आपल्यावर जी जबाबदारी पडलीये ती आपल्याला पेलवता येणार आहे का याचं खूप टेन्शन आलंय त्याला. दादा, मला ना त्याची खूप काळजी वाटते. असं म्हणतेस? हो, तुम्हाला नाही वाटत तसं? दादा, एवढं मोठं कर्ज सौरभला एकट्याला नाही फेडता येणार. माझ्याकडचे सगळे पैसे मी द्यायला तयार आहे. एक काम कर, जरा दरवाजा लावून घे. मला काही महत्वाचं सांगायचंय तुला. दादा, ऐक माझं, ऐक. दरवाजा लावून घे, कुणी ऐकायला नकोय म्हणून सांगतोय. अतिशय महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. बर. आता मी जे तुला सांगणार आहे ते तुझ्या माझ्यातच राहू दे. हो. केवळ तुझे टेन्शन घेतलेस ना सौरभचं आणि एकूणच घरातलं, हे तुझं टेन्शन कमी व्हावं असं मला वाटतंय, म्हणून हे मी तुला सांगतोय. हे जे आता आपल्या घरात एक चिंतेचं वातावरण आहे ना, 6 महिन्यात 10 करोड उभे कसे करायचे, हो. हा, हे खरं नाहीये. काय? हे असं काही नाहीये. काय सांगताय काय? हो, सीमा आणि मी दोघांनी संगनमतानी हा सगळा प्लॅन आखला. केवळ सौरभ स्वतःच्या पायावर उभा राहावा म्हणून, त्याला जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून आम्ही हे सगळं खोटं संकट तयार केलं. पण त्याचा थोडासा फायदा झाला. सौरभ खडबडून जागा झालाय, हा, आणि कामाला लागलाय की नाही बघ. आता हे त्याला सांगू नको हा तू.
त्याला काही काळ त्याच टेन्शन मध्ये राहू दे, हातपाय हलवू दे. कसं असतं ना बाळा, मानेवर जू आलं की बैल बरोबर मार्गावरनं फिरायला लागतो. त्याला मार्गावर आणण्यासाठी, त्याच्या भल्यासाठीच आम्ही, सीमा आणि मी विचार करून हे नाटक रचलं. आता ह्या सगळ्या नाटकाचा परिणाम त्या लांडग्यावर मात्र काहीच झाला नाही. ही दुर्दैवाची गोष्ट. तो सरळ पळून गेला. ते नाही का, जहाज बुडायला लागल्यावर उंदीर आधी पळ काढतात, तसा आहे. लांडगा उंदीर तो पळाला. कोणाच्या जीवावर? सासऱ्याच्या जीवावर, म्हणजे तुझ्या वडिलांच्या जीवावर. आता वडील तुझे बिचारे ते रजनीश गरीब माणूस आहे, सरळ साधा माणूस आहे. पण त्याची, म्हणजे आता रागवू नको, पण तुझी ती आई आहे ना, रजनीशची बायको सरिता, मा डॅम्बीज बाई, मा डॅम्बीज. मी पहिल्या भेटीतच ओळखलं होतं. असे मोठे डोळे करून असे 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 बघत असते. मी ओळखलं तिला, म्हणलं ही बाई काही करायचं नाही. रजनीश मात्र घरी ही गुंडाळून ठेवत असेल त्याला, तर तुला माहितीच आहे. ही सरिता जर चांगली बाई असती ना, तर तुला लहानपणापासूनच कौटुंबिक सुख लाभलं असतं ग. ही बाई चांगली नाही. असो, आपल्या नशिबाचे भोग म्हणायचे.